पशुधन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे। 6 जिल्ह्यातील 25 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे। या कारवाईत 1,68,500 रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेले वाहन, हत्यार जप्त करण्यात आले आहे। मागील काही दिवसात परभणी जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात पशुधन चोरीचे प्रमाण वाढले होते। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्याविषयी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला। गजानन वाघमारे, जाकीर कुरेशी, सुरेश खिल्लारे यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांनी हरियाणा राज्यातील व स्थानिक 10 साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली। परभणी जिल्ह्यातील 13, जालना 1, वाशिम 2, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील प्रत्येक 3 अशा एकूण 25 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती राजू मुत्तेपोड, पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार, चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार बाळासाहेब तुपसुंदरे, रवी जाधव, दिलावर पठाण, शेख रफिक, निलेश परसोडे, विलास सातपुते, राहुल परसोडे, रंगनाथ दुधाटे, सचिन भदरगे, विष्णू चव्हाण, सिद्धेश्वर चाटे, हनुमान ढगे, संजय घुगे, नामदेव डुबे, मधुकर ढवळे, राम पौळ, दिलीप नीलपत्रेवार, परसराम गायकवाड, हुसेन पठाण, कैलास केंद्रे, मोहम्मद इरफान, गणेश कौटकर, राजेश आगाशे यांच्या पथकाने केली।